भारतातील स्वयंपाकाच्या इंधनात होत असलेल्या बदलांचा हा एक झटपट आढावा. 2023-24च्या हाऊसहोल्ड कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्व्हेची आकडेवारी बघितली तर भारतीय स्वयंपाकघरात खरंच खूप मोठा बदल झालाय. पण मित्रांनो, काही आश्चर्यकारक कारणांमुळे जुनी लाकडाची चूल अजूनही पूर्णपणे विझलेली नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे देशातली तब्बल 60% घरे आता LPG म्हणजेच आपला गॅस सिलेंडर मुख्य इंधन म्हणून वापरतायत. पण धक्कादायक म्हणजे 33% घरे अजूनही चुलीतल्या लाकडावरच अवलंबून आहेत. आता शहरांमध्ये कसं आहे, पाईपने थेट येणारा PNG किंवा गॅस चालतो, पण ग्रामीण भागात मात्र गॅस आणि लाकूड दोन्ही एकत्रच बघायला मिळतं. थोडक्यात सांगायचं तर शहरांनी जणू गॅसच्या रूपात अत्याधुनिक 5G स्वीकारलंय, पण ग्रामीण भागात मात्र अजूनही लाकडरूपी जुना फीचर फोन एक बॅकअप म्हणून सुरूच आहे. आता दुसरी गोष्ट, या फ्युएल स्टॅकिंगचा म्हणजे गॅस आणि लाकूड दोन्ही एकाच वेळी वापरण्याचा एक अनपेक्षित फायदाही होतो. गॅस महाग झाला की लोक लगेच लाकूड वापरतात. यामुळे काय होतं, जागतिक पातळीवर गॅसचा तुटवडा आला किंवा महागाई वाढली ना, तर पूर्णपणे गॅसवर अवलंबून असलेल्या देशांपेक्षा भारताला थोडा कमी फटका बसतो. पण मग प्रश्न असा पडतो की हा लाकडाचा बॅकअप अर्थव्यवस्थेसाठी एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून जरी काम करत असला, तरी ही तडजोड खरोखरच आपल्याला परवडणारी आहे का? आणि शेवटी या प्रश्नाचा अगदी स्पष्ट उत्तर म्हणजे हा बॅकअप पर्याय प्रत्यक्षात जीवघेणा ठरतोय. तुम्हाला माहिती आहे, लाकूड जाळल्याने घरात भयंकर प्रदूषण होतं, ज्यामुळे श्वसनाचे आणि हृदयाचे गंभीर आजार होतात. आणि याचा सर्वात मोठा फटका आपल्या घरातील महिला आणि लहान मुलांना बसतो. ओडिशा आणि झारखंडसारख्या राज्यांतर ही समस्या आजही खूपच गंभीर आहे. म्हणजेच हा केवळ ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा नाहीये, तर खऱ्या अर्थाने एक मोठी आरोग्य आणीबाणी आहे. म्हणूनच स्वच्छ आणि परवडणाऱ्या इंधनाचा झपाट्याने विस्तार करणं आता अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील हा बॅकअप पर्याय लोकांच्या जीवावर बेतणार नाही.